एक राजे अध्याय 13। नंतर पहा, परमेश्वराच्या आज्ञेवरून देवाचा माणूस यहुदातून बेथेल येथे आला। त्या समयी यराबाम हवन करीत वेदीपाशी उभा होता। परमेश्वराच्या आज्ञेवरून त्याने त्या वेदीविरुद्ध हे शब्द उच्चारिले, हे वेदी, हे वेदी, परमेश्वर म्हणतो, पहा, दाविदाच्या घराण्यात योशिया नावाचा एक पुत्र जन्मेल, जे उच्च स्थानांचे याजक तुझवर होम हवन करीतात त्यांचा तो तुझ्यावर यज्ञ करील। मानवांच्या अस्थी तुझ्यावर जाळील। त्याच दिवशी त्याने खूण दिली। तो म्हणाला, परमेश्वराने सांगितलेली खूण हीच, पहा, ही वेदी भंग पावेल आणि तीवरील राख उधळली जाईल। देवाच्या माणसाने बेथेलातल्या त्या वेदीविरुद्ध जे हे शब्द उच्चारिले ते राजा यराबाम याने ऐकले, तेव्हा तो आपला हात वेदीवरून काढून पुढे करून म्हणाला, त्याला धरा। तेव्हा त्याने जो हात त्याजकडे केला होता तो वाळून गेला व तो त्यास मागे घेता येईना। परमेश्वराच्या आज्ञेवरून देवाच्या माणसाने दिलेल्या खुणेप्रमाणे ती वेदी भंग पावली व तीवरील राख वेदीवरून उधळली गेली। राजाने त्या देवाच्या माणसास विनंती केली की माझा हात पुन्हा पूर्ववत व्हावा, म्हणून देव परमेश्वर याजकडे मजसाठी प्रार्थना करून त्याचा कृपाप्रसाद माग। देवाच्या माणसाने परमेश्वराची विनवणी केली, तेव्हा राजाचा हात पुन्हा पूर्वस्थितीवर आला, तो पूर्वी होता तसा झाला। राजा त्या देवाच्या माणसास म्हणाला, मजबरोबर घरी चल आणि काही उपहार करून ताजा तवाना हो, मी तुला काही इनाम देतो। देवाचा माणूस राजास म्हणाला, तू मला आपले अर्धे घर देशील तरी मी तुझ्या येथे येणार नाही। या ठिकाणी मी अन्नपाणी सेवन करणार नाही। परमेश्वराच्या वचनाच्या द्वारे मला अशी आज्ञा झाली आहे की तू येथे अन्नपाणी सेवन करू नको आणि ज्या वाटेने जाशील तिने परत येऊ नको। ज्या वाटेने तो बेथेलास गेला होता त्या वाटेने न जाता दुसऱ्या वाटेने तो गेला। बेथेल येथे त्या काळी एक वृद्ध संदेष्टा राहत असे। त्याच्या पुत्रांनी येऊन देवाच्या माणसाने त्या दिवशी बेथेलास जे काही केले त्याची सगळी हकीकत आपल्या बापास कळवली। राजास जे शब्द तो बोलला तेही त्याच्या पुत्रांनी आपल्या बापास निवेदन केले। त्यांच्या बापाने त्यास विचारिले, तो कोणत्या वाटेने गेला? यहुदातून आलेला तो देवाचा माणूस कोणत्या वाटेने गेला हे त्यांनी पाहिले होते। तो आपल्या मुलास म्हणाला, गाढवावर खोगीर घाला। त्यांनी गाढवावर खोगीर घातल्यावर तो त्यावर बसला। तो देवाच्या माणसाच्या पाठोपाठ गेला। तो त्यास एका एला झाडाखाली बसलेला आढळला। त्याने त्यास विचारिले, यहुदाहून आलेला देवाचा माणूस तूच काय? तो म्हणाला, मीच। तो त्यास म्हणाला, मजबरोबर घरी चल आणि भोजन कर। तो म्हणाला, मला तुझबरोबर परत येता येत नाही। तुझ्या येथे मला जाता येत नाही। मी या ठिकाणी अन्नपाणी सेवन करणार नाही, कारण परमेश्वराच्या वचनाच्या द्वारे मला अशी आज्ञा झाली आहे की तू ह्या ठिकाणी अन्नपाणी सेवन करू नको आणि ज्या वाटेने जाशील त्या वाटेने परत येऊ नको। तेव्हा तो त्यास म्हणाला, मी ही तुझ्यासारखाच संदेष्टा आहे। परमेश्वराच्या आज्ञेवरून एक देवदूत मला म्हणाला, त्याला परत आपल्या घरी घेऊन ये, म्हणजे तो अन्नपाणी सेवन करील। पण हे त्याचे सांगणे खोटे होते। त्याने त्याचबरोबर परत जाऊन त्याच्या घरी अन्नपाणी सेवन केले। ते भोजनास बसले असता त्यास परत आणणाऱ्या त्या संदेष्ट्यास परमेश्वराचे वचन प्राप्त झाले। यहुदाहून आलेल्या देवाच्या माणसास त्याने मोठ्याने सांगितले, परमेश्वर असे म्हणतो, परमेश्वराच्या तोंडचे वचन तू अवमानिले आणि तुझा देव परमेश्वर याने तुला आज्ञा केली ती तू पाळली नाही। तू परत आलास आणि ज्या ठिकाणी अन्नपाणी सेवू नको असे तुला सांगितले होते तेथे तू अन्नपाणी सेविले। यास्तव तुझे प्रेत तुझ्या वाडवडिलांच्या थडग्यात जाणार नाही। त्याचे खाणेपिणे आटोपल्यावर त्याने त्या माघारी आणलेल्या संदेष्ट्यासाठी गाढवावर खोगीर घातले। तेथून निघून तो चालला असता वाटेने त्यास एका सिंहाने गाठून मारून टाकले। त्याचे प्रेत वाटेत तसेच पडून राहिले।
आणि ते गाढव त्याच्यापाशी उभे राहिले आणि सिंहही त्या प्रेताजवळ उभा राहिला. तिकडून जाणाऱ्या येणाऱ्या लोकांनी वाटेत पडलेले ते प्रेत व त्याच्यापाशी उभा राहिलेला तो सिंह पाहिला आणि त्यांनी तो वृद्ध संदेष्टा राहत होता त्या नगरात जाऊन हे वर्तमान कळविले. त्याला वाटेवरून परत आणणाऱ्या त्या संदेष्ट्याने हे ऐकले तेव्हा तो म्हणाला, परमेश्वराच्या तोंडचे वचन अवमानणारा देवाचा माणूस तो हाच. म्हणूनच परमेश्वराने त्यास सिंहाच्या स्वाधीन केले आणि परमेश्वराने त्यास सांगितलेल्या वचनाप्रमाणे सिंहाने त्यास फाडून ठार केले असावे. तो आपल्या पुत्रास म्हणाला, माझ्या गाढवावर खोगीर घाला. तेव्हा त्यांनी खोगीर घातले. त्याने तेथे जाऊन पाहिले तो त्याचे प्रेत वाटेवर पडले आहे आणि त्याच्यापाशी गाढव व सिंह उभे आहेत असे त्याच्या दृष्टीस पडले. सिंहाने त्याचे प्रेत खाऊन टाकिले नव्हते आणि त्या गाढवास फाडून टाकिले नव्हते. त्या संदेष्ट्याने देवाच्या माणसाचे प्रेत उचलून गाढवावर घालून परत आणले. त्याच्याबद्दल विलाप करावा व त्यास मूठ माती द्यावी म्हणून तो आपल्या नगरास परत आला. त्याने त्याचे प्रेत आपल्याच थडग्यात ठेविले आणि अरे रे माझ्या बंधो असे ओरडून लोकांनी त्याच्याबद्दल विलाप केला. त्याला मूठ माती दिल्यावर त्याने आपल्या पुत्रास सांगून ठेवले की मी मेल्यावर देवाच्या माणसाला ज्या थडग्यात पुरिले आहे तेथेच मला मूठ माती द्या आणि त्याच्या अस्थीनजीक माझ्या अस्थी ठेवा. कारण बेथेलातली वेदी आणि शम्रोनी नगरातल्या उच्च स्थानावरील सर्व मंदिराविरुद्ध जे उद्गार त्याने परमेश्वराच्या वचनानुसार काढिले तदनुसार अवश्य घडून येणार. एवढे झाले तरी यराबामाने आपला दुष्ट मार्ग सोडिला नाही. त्याने उच्च स्थानांचे याजक सगळ्या लोकातून नेमिले. आपण उच्च स्थानांचे याजक व्हावे असे ज्यांच्या इच्छेस आले त्यास त्याने संस्कार केला. या गोष्टीने यराबामाच्या घराण्यास पाप लागले व तेणे करून त्यांचा उच्छेद झाला आणि भूतलावरून ते नष्ट झाले.